काल एका भावानी कमेंट केली होती की तुझं कॉलेज कोणतं आहे. तर बघ भावा, मी माझं कॉलेज नाही सांगू शकत कारण की कॉलेजची काही पॉलिसी असते, त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत कॉलेज. तर त्याच्यानंतर आता राहिली गोष्ट, तर तू जे करून राहिला, चांगलं करत आहे भावा, खूप छान करत आहे. त्याच्याच चांगले मार्क भेटव, चांगलं कॉलेज मिळून जाईल तुला. आणि हे बघ, कोणतं पण कॉलेज मिळव, कॉलेज डिपेंड नाही करत. तुझ्यामध्ये जर ताकद असेल की सगळं करून घ्यायची, स्वतः शिकण्याची, तर कॉलेज डझंट मॅटर. तर मला असं म्हणायचं आहे की तू असा विचारत होता की कॉलेज म्हणजे स्टार्टिंग कुठून करू. तर स्टार्टिंग बघ बाबा, आधी कोणती पण एक लँग्वेज पकड, त्याच्यामध्ये मास्टर कर. मास्टर झाल्याच्यानंतर DSAवर जम्प कर. DSAच्या नंतर गेटअपवरून काही ओल्ड प्रोजेक्ट उचल, मग त्या प्रोजेक्टवर काम कर, समजून घे कसं काय असतं. तर काही क्वेश्चन सॉल्व कर डेली, कम्युनिकेशन स्किल बिल्ड कर. अजून हे सगळं झाल्याच्यानंतर तुला नक्कीच प्लेसमेंट राहील, ही माझी गॅरंटी. काम करत राहा, 100 वेळा इरर येऊ दे, पण जर्नी तुझी स्टॉप नको करू. की तू जेई करत आहे, तर तू जेई करताय, खूप चांगला करताय भावा. तू म्हणजे तुला कोणतं पण कॉलेज लागो, तू त्या कॉलेजमध्ये जर शिकून घ्यायसाठी जर तयार जर असेल ना, कोणतं पण कॉलेज चालेल. त्याच्यामध्ये फक्त तुझ्यामध्ये कॅपॅसिटी ठेव, कारण करून घेण्याची जिद्द ठेव, होऊन जाते, आरामात प्लेसमेंट होऊन जाईल बाबा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. अजून असेच काही नवीन डाऊट जर असेल तर तुम्ही कमेंट करा, मी बिलकुल तुमच्यासोबत शेअर करायला तयार आहे. बाय बाय.